मुंबई के विभिन्न हिस्सों में आग लगने की घटनाओं में कई लोगों की जानें चली जाती है और बड़े पैमाने पर आर्थिक नुकसान भी होता है। घटनास्थल पर सबसे पहले स्थानीय पुलिस पहुंचती है। इसलिए यदि पुलिस तुरंत आग पर काबू पाने का प्रयास करे तो बड़े हादसे टाले जा सकते हैं। इसी उद्देश्य से मुलुंड पुलिस थाने में पुलिस उपायुक्त विजयकांत सागर की उपस्थिति में मुंबई पुलिस को भारतीय फायर इंजीनियर्स के माध्यम से विशेष अग्निशमन प्रशिक्षण दिया गया। इस प्रशिक्षण में पुलिस कर्मियों को अलग अलग प्रकार की आग पर कैसे नियंत्रण पाया जाए इसकी जानकारी दी गई। अग्निशमन उपकरणों का सही इस्तेमाल कैसे करना है इसका भी प्रात्यक्षिक कर दिखाया गया। साथ ही मुलुंड पुलिस थाने और पुलिस वाहनों में भारतीय फायर इंजीनियर्स कंपनी की ओर से अग्निशमन सिलेंडर प्रदान किए गए। प्रशिक्षण के बाद पुलिस कर्मियों और प्रशिक्षकों ने कहा कि इस तरह की तैयारियों से आपातकालीन आग की घटनाओं में जान माल की रक्षा करने में काफी मदद मिलेगी। सर्वात प्रथम मी मुंबई पोलीसचा थँक्यू बोलणार आहे, कारण त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतलं। आता काय होतं, कोणत्याही परिस्थितीत जे फर्स्ट रिस्पॉन्डर असतात ते सर्वात प्रथम मुंबई पोलीस असतात आणि त्यांना ते कॉन्फिडन्स व्हायला पाहिजे की कसं स्थितीने त्या स्थितीत कसं कामं करायचं, आणि ते सरांनी इनिशिएटिव्ह घेतलं आणि आम्हाला बोलवलं। आणि त्या स्थितीमध्ये आम्ही काय केलं, आम्ही त्यांना बेसिक्स फायर सेफ्टी आणि ते कॉन्फिडन्स आणि फायर एक्सटिंग्विशर यूज करण्याचे आम्ही त्यांना पूर्ण प्रकार दाखवलं। आग लावून आम्ही एक्सटिंग्विशर ऑपरेट करून दाखवलं। नंतर ते महत्त्वाचं हे आहे की स्वतः पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन ते एक्सटिंग्विशर ऑपरेट केले आणि त्यांनी ते कॉन्फिडन्सवर त्यांच्या आग विझून पण घेतली। तर आम्ही भारती फायर इंजिनिअरिंगमधून मी आहे, जय आणि विराज आणि कार्तिक आमचे मित्र आहेत। आम्ही काय केलं, त्यांना रिअल सिच्युएशनमध्ये आग लावून दाखवली आणि ते रिअल सिच्युएशनची आग लावून वेगवेगळ्या प्रकारचं आगाचं त्यांना जानकी देऊन आणि नंतर त्यांनी ते ऑपरेट करून बघितलं। तर ते मला खूप चांगलं वाटतं की मुंबई पोलीस स्वतः येऊन त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं। किती प्रकारच्या इक्विपमेंटचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं? आम्ही त्यांना आज सर्व टाईप ऑफ एक्सटिंग्विशर, म्हणजे ते वॉटरसाठी, नंतर ऑइलसाठी, नंतर इलेक्ट्रिसिटीसाठी आणि लिथियम आयन बॅटरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे एक्सटिंग्विशर आहेत त्यांचा प्रकारचं ऑपरेशन करून दाखवलं आणि त्यांना ते टेक्निकल ट्रेनिंग पण दिली। आम्ही जसं तुम्हाला सांगितलं, ते फर्स्ट रिस्पॉन्डरचा जे कॉन्सेप्ट आहे ते आतापर्यंत फक्त तुम्ही इंटरनॅशनल डिपार्टमेंट म्हणजे युरोप आणि अमेरिकामध्ये बघितलं असेल, ते आता इंडियामध्ये ते त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं ॲज अ फर्स्ट रिस्पॉन्डर। ते सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं आहे। आज शनिवार आहे, तक्रार निवारण दिन आहे, बरेचसे लोक पोलीस स्टेशनला येत आहेत। त्याचबरोबर आमचे सर्व अधिकारी अंमलदार पण आहेत। बऱ्याच वेळा अचानक जे आहे आगीची घटना घडते, काही ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर असतात परंतु त्याचा वापर कसा करावा याबद्दल तेवढंच आपलं प्रशिक्षण नसतं। तर त्या अनुषंगानं जे आहे की या फायर एक्सटिंग्विशरचा वापर कसा करावा याचं प्रशिक्षण आज मुलुंड पोलीस स्टेशन येतं सर्व अधिकारी अंमलदार यांना आणि त्याचबरोबर जी जनता आहे त्यांना सुद्धा आम्ही आयोजित केलेलं होतं। भारती फायर इंजिनिअरिंग यांच्या वतीनं हे डेमो आयोजित केलेला होता आणि आग लागल्यानंतर कसं फायर एक्सटिंग्विशरचा वापर करावा याचं प्रात्यक्षिक इथं आज केलेलं आहे। त्याचबरोबर जे आहे भारती फायर इंजिनिअरिंग जे आहे की आमचे पोलीस स्टेशनला जे आहे की फायर एक्सटिंग्विशर उपलब्ध करून देत आहेत। आणि एक विशेष बाब म्हणजे पोलीस जे आहे बऱ्याच ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्डंट असतो, कुठल्या आगीची घटना वगैरे घडली तर पोलीसचं व्हॅन तिथं पोहोचतं आहे, परंतु त्यानंतर पण आपण फायर ब्रिगेडला कॉल देतो आणि ते येईपर्यंत आपण वाट पाहतात। तर एक अभिनव उपक्रम आम्ही असं करतोय की त्यांच्यातर्फे जे आपल्या वाहनामध्ये सुद्धा फायर एक्सटिंग्विशर देत आहेत आणि जे फर्स्ट रिस्पॉन्डंट आहे तर असं आगीच्या घटनेला इनिशियल स्टेजला गेल्यानंतर कुठली मोठी हानी टाळता येण्याच्या अनुषंगानं ही उपाययोजना करण्यासाठी जी आहे मुंबई पोलीस दलाच्या वतीनं आज इथे ही प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुलुंडमध्ये होत आहे असं तर संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला अशा प्रकारचं प्रशिक्षण मिळेल? निश्चितच जे प्रशिक्षण सर्वांनाच होणार आहे आणि अशाच पद्धतीचं फायर एक्सटिंग्विशर सर्व वाहनामध्ये जे आहे की आपण उपलब्ध करून घेत आहोत।